भारत आणि इंग्लंड संघामध्ये सुरू असलेल्या अंडर 19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय संघानं दमदार अशी सुरुवात केली आहे। सलामीच्या वैभव सूर्यवंशीच्या खणखणीत शतकाच्या जोरावरती भारतानं अवघ्या 30 षटकामध्ये 280 धावांचा टप्पा ओलांडलेला आहे। वैभवनं अवघ्या 55 चेंडूंमध्ये शतक ठोकलंय, तर 80 चेंडूंमध्ये 15 चौकार आणि 15 षटकारांसह 175 धावांची खेळी साकारली। त्याच्या या खेळीच्या जोरावरती भारतीय संघ सध्या मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं कूच करताना दिसतो आहे आणि याच विषयी अधिकचं बोलूयात। थेट जाऊयात आपल्या न्यूजरूम मध्ये। आपल्या सोबत आपले क्रीडा प्रतिनिधी सिद्धेश कांसे आहेत आणि त्याच्या सोबत आहेत विजय साळवी। सिद्धेश, यामिनी, खरं तर आपल्या देशात सध्या T20 वर्ल्ड कपचा माहोल आहे, पण त्याच्या एक दिवस आधी उद्यापासून T20 वर्ल्ड कप सुरू होतोय। पण आज झिम्बाब्वेच्या हरारेमध्ये आपली युवा टीम अंडर 19 टीम कमाल करते, कारण इंग्लंड विरुद्धच्या या फायनलमध्ये आपल्या संघानं अवघ्या 34 ओव्हरमध्ये 300चा पल्ला गाठलाय। अजूनही 16 षटकं बाकी आहेत आणि एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं आपण कूच करतोय आणि या कामगिरीमध्ये एका फलंदाजाची कामगिरी महत्त्वाची ठरली आहे, ती म्हणजे वैभव सूर्यवंशीची। अवघ्या 80 चेंडूमध्ये त्यानं 175 धावांची मोठी खेळी केली आहे आणि त्यामुळे भारत एका मोठ्या धावसंख्येकडे वळतोय। याच वैभव सूर्यवंशीविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत आपले क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी सर। विजय सर, अंडर 19 क्रिकेटनं भारताला बरेच हिरो दिले आहेत। विराट कोहली दिलाय, शिखर धवन, युवराज सिंग सारखे अगणित स्टार आपल्याला दिले, पण हे वैभव सूर्यवंशी काय रसायन आहे? वैभव सूर्यवंशी रसायन कदाचित त्याच्या नावातच आहे, नावातच वैभव आहे आणि आडनाव सूर्यवंशी आहे। पण बिहारमधला हा पठ्ठ्या अवघ्या 15 वर्षाचा आहे, त्यामुळे कमाल त्याची वाटते। वयाच्या 14व्या वर्षी त्याने IPLमध्ये 100 केलेत। सिनियर गटात तो आत्ता खेळतोय। जेव्हा तो सिनियर गटात खेळतो तेव्हा त्याची चेंडूचा टप्पा ओळखण्याची क्षमता, त्याचा बॅटचा स्पीड याच्याविषयी लोक मोठा म्हणजे आश्चर्यकारक विलक्षण पद्धतीनं त्याच्याकडे बघतायत। आणि तोच जर अंडर 19मध्ये खेळत असेल तर अंडर 19मध्ये तोच सिनियरमधला फलंदाज आणखी मोठा होतो आणि मला वाटतं तेच त्यानं या फायनलमध्ये आपल्याला दाखवून दिलेलं आहे। वैभव सूर्यवंशीनं केवळ 80 चेंडूमध्ये 15 चौकार आणि 15 षटकार, खरोखरच कमाल आहे। सिद्धेश, आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की 33 षटकात भारतीय संघ जेव्हा 300 धावांचा पल्ला गाठतोय, एक फलंदाज एका बाजूने 80 चेंडूत 175 धावा करतोय आणि दुसऱ्या बाजूने 5 फलंदाज बाकीचे जे खेळले असतील त्या फलंदाजांनी, किंबहुना 4 फलंदाज बाकीचे, त्या फलंदाजांनी मिळून केवळ 125 धावा केल्या आहेत। आणि याच्यामध्येच आपल्याला फरक कळतो की वैभव सूर्यवंशी त्या फलंदाजांच्या तुलनेत अंडर 19 कॅटेगरीमध्ये 19 वर्षाखालील वयोगटात किती मोठा फलंदाज आहे, कारण तो मोठा आहे याची टेस्टिंग, याची चाचणी कदाचित सिनियर गटात आधीच झालेली आहे। तुम्हाला आठवत असेल, आपण IPLमध्ये ज्यावेळी त्याने पहिलं शतक ठोकलं होतं त्यावेळी आपण लाईव्ह केलं होतं। 14 वर्षाचा होता तेव्हा त्याने शतक ठोकलेलं IPL सारख्या स्टेजवर एवढ्या मोठ्या खेळाडूंसमोर, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या समोर त्याच्या मिचेल स्टार्क होता, अनेक वेगवान गोलंदाज होते आणि त्या गोलंदाजासमोर खेळणं आणि हे अंडर 19 गोलंदाजासमोर खेळणं, मला वाटतं हे सोपं असेल त्याच्यासाठी, खूपच सोपं असेल। आणि मुख्य दुसरं एक कारण सिद्धेश सांगायला मला आवडेल, 27 मार्च 2011चा जन्म आहे। 5 दिवसानंतर भारतीय संघ दुसऱ्यांदा विश्वचषक वन डेमध्ये विजेता झाला होता। सचिनची जनरेशन या फलंदाजाने पाहिली नाही। या फलंदाजाने कोणाची पिढी पाहिली आहे तर महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, मगाशी ज्याचं नाव घेतलंय तो शिखर धवन। आणि या फलंदाजांची जी वृत्ती आहे ना, स्फोटक वृत्ती, आक्रमक प्रवृत्ती, हीच याच्या नसानसामध्ये भिनली आहे। त्याच्या डोक्यात सतत तीच गोष्ट असते की आपण समोरच्या फलंदाजांवर हल्ला चढवायचा आणि सुदैवानं त्याला निसर्गानं जो बॅटचा स्पीड दिला आहे, समोरचा गोलंदाजाचा चेंडूचा टप्पा लवकर ओळखण्याची जी क्षमता दिली आहे ना, त्याच्यामुळे त्याचं टॅलेंट अजून बहरून येतं आहे आणि ते फायनलमध्ये बहरून आलं आहे, हे आपल्या दृष्टीनं सुदैव आहे। अगदी थोडक्यात विचारतोय, उद्या वर्ल्ड कप सुरू होतोय, या वर्ल्ड कपमध्ये चर्चा आहे ती रोहित शर्मा खेळत नाहीये, विराट कोहली आता दिसणार नाहीये खेळताना, पण वैभव सारखे हे नवे स्टार जेव्हा येत आहेत इंडियन क्रिकेटमध्ये, भारतीय क्रिकेटचं भविष्य थोडक्यात? भारतीय क्रिकेटचं भविष्य खूप मोठं आहे आणि IPLनं आपली जी फलंदाजांची क्षमता आहे ना, ती आणखी दुपटीनं वाढवली आहे। याचं कारण जर तू स्कोअर कार्डवर सध्याच्या काळात नजर टाकत असशील ना, तर षटकार मारण्याची क्षमता, 6 हिटिंग कपॅसिटी ही जी आपण म्हणतोय ना,
तो जो रकाना आहे ना तो भारतीय फलंदाजांच्या नावासमोर जास्त दिसतोय. म्हणजे आज जर आपण पाहिलं वैभव सूर्यवंशी 15 षटकार आहेत आणि जेव्हा एखादा फलंदाज 15 चेंडूंमध्ये 90 धावा करतोय तेव्हा त्याची क्षमता आपल्याला ओळखायला पाहिजे. तेव्हा पाहूयात आता सर, वैभव सूर्यवंशीच्या याच खेळीमुळे भारतानं आता 300चा टप्पा गाठलाय. उर्वरित षटकांमध्ये भारत आता किती धावांचा डोंगर उभारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी, त्यामुळे 6व्यांदा आता अंडर 19 मध्ये आता टीम इंडिया चॅम्पियन ठरणार का, याकडे आपल्या सगळ्यांचंच लक्ष राहील. तुमच्या दोघांचे खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.